नमस्कार मित्रांनो, माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती मी राहुल कदम आपलं स्वागत करीत आहे। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अंतिम वर्षाच्या जे विद्यार्थी होते, ज्या गोष्टीची जे आतुरतेने वाट पाहत होते त्याबद्दलचा अंतिम परीक्षा ज्या काही फायनल इयरच्या होणार होत्या त्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने आज घेतला आहे की ज्यामुळे जे काही अंतिम सत्राचे विद्यार्थी होते त्यांना पास करण्याचा किंवा त्यांच्या सोयीनुसार त्यांना जर पाहिजे असेल तर ते परीक्षा देण्याचा किंवा डायरेक्टली सर्टिफिकेट घेण्याचा जो काही निर्णय आज तो शासन निर्णय झाला आहे त्याबाबतची आपण आज माहिती ही घेणार आहोत मित्रांनो। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे यामधील अंतिम सत्राच्या अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे नियोजन करण्याबाबत हा जो काही GR आहे तो उच्च तंत्रज्ञान शिक्षण विभाग यांनी 19 जून 2020 रोजी हा जाहीर केला आहे मित्रांनो। आता या GR ची जी काही प्रस्तावना आहे ती प्रस्तावना बघू आपण। कोविड-19 जागतिक महामारी प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीवर केंद्र आणि राज्य शासनाने विविध आपत्कालीन उपाययोजना राबविल्या असून शासनाने राज्यात कोरोना विषाणू कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू केला आहे। सदर अधिनियमातील कलम 2 अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी अन्वये राज्यात टाळेबंदी लागू केली असून कोरोना विषाणू कोविड-19चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत। कोविड-19 या विषाणूमुळे राज्यातील सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत असून या साथीचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे। सद्यस्थितीत 41 महाविद्यालयीन इमारतीत व 198 वसतिगृहात विलगीकरण व अधिग्रहित करण्यात आले आहे। तसेच साथरोगाच्या जोखमीमुळे बहुतांश विद्यार्थी शैक्षणिक संस्था वसतिगृहे सोडून त्यांच्या स्वग्रामी गेलेले आहेत। सद्यस्थितीत राज्यातील 14 सार्वजनिक विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाला प्रवेशित असलेले व्यावसायिक नॉन प्रोफेशनल अभ्यासक्रमांचे 7,34,516 विद्यार्थी व व्यावसायिक प्रोफेशनल अभ्यासक्रमांचे 2,83,937 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक जोखमीमुळे विद्यार्थ्यांची अंतिम सत्राची अंतिम वर्षाची परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात सद्यस्थितीत शक्य नाही। तसेच या साथरोगाचे नियंत्रण केव्हापर्यंत शक्य होईल याबाबत निश्चित कालमर्यादा स्पष्ट नाही। तसेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करणे हा आवश्यक आहे। नवीन शैक्षणिक वर्ष उशिराने का होईना पण सुरू होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य त्यांची कारकीर्द अशी अमर्याद कालावधीसाठी रोखून धरणे उचित राहणार नाही। राज्यातील वास्तविक परिस्थिती विचारात घेता विद्यार्थ्यांचे मोठ्या संख्येने परीक्षा करता राज्यातील विविध ठिकाणाहून येणे जाणे एकत्र जमणे या बाबींचा विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात बैठक व्यवस्था व इतर व्यवस्था करणे यांची व्यवहार्यता तपासणे अत्यंत आवश्यक आहे। तसेच सद्यस्थितीत राज्यातील अनेक महाविद्यालयीन इमारतींचा व वसतिगृहांचा वापर विलगीकरण केंद्र म्हणून करण्यात येत आहे। राज्यात सद्यस्थितीत कोरोना विषाणू कोविड-19चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अशा परिस्थितीत विद्यापीठांचा अंतिम सत्राच्या व अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे व्यावहारिक दृष्ट्या शक्य होत नसल्याने सदर परीक्षाच्या बाबतीत आयोजन निर्णय घेणे आवश्यक आहे। 5 प्रचलित कार्यपद्धतीनुसार परीक्षा पद्धतीमध्ये अनेक प्रक्रियांचा समावेश असून यामध्ये प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षेसाठी बैठक व्यवस्था करणे, उत्तरपत्रिका तपासणे, गुणपत्रिका तयार करणे, निकाल घोषित करणे, फेरमूल्यांकन करणे, परीक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवणे अशी अनेक कामे समाविष्ट आहे। याकरिता मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय यंत्रणेची व मनुष्यबळाची आवश्यकता असते। या प्रक्रियेतील समाविष्ट घटकापैकी एकही व्यक्तीस कोविड-19चा प्रादुर्भाव झाल्यास
त्याची लागण मोठ्या संख्येने व इतर घटकांमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पोलीस व विद्यापीठ शैक्षणिक संस्थेचे प्रशासनातील इतर सहभागी घटक यांच्या आरोग्यास गंभीर धोका उत्पन्न होऊ शकतो। या पार्श्वभूमीवरील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष 2019-20 व 2020-21 साठीचे वेळापत्रक, सत्र परीक्षांचे फेररचना व निकाल जाहीर करणे या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे नियोजन करण्यासाठी नेमण्यात आलेले राज्यस्तरीय समितीने आपला अहवाल शासनास 6 मे 2020 रोजी सादर केला असून शासनाने सदर अहवाल 8 मे 2020 रोजी स्वीकृत केला आहे। या समितीने केलेल्या शिफारसींच्या आधारे अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयामध्ये शैक्षणिक कार्यक्रमासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे। तथापि प्राप्त परिस्थिती या शिफारसीनुसार अंतिम सत्राच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन करण्याबाबत प्रभावी उपाययोजना करून निर्णय घेणे आवश्यक ठरेल। राज्यातील कोविड-19च्या साथरोग परिस्थिती विचारात घेता 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता पारंपरिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम सत्राच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 18 व अधिनियमातील संबंधित इतर तरतुदीनुसार घटित राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दिनांक 18 जून 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये संदर्भातील प्रस्ताव विचारार्थ ठेवण्यात आला। या बैठकीचे इतिवृत्त उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 अन्वय महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 19 जून 2020 रोजी प्राप्त झाले आहे। या बैठकीतील निर्णयानुसार पुढील निर्णय घेणे येत आहे। आता जो काही शासन निर्णय झाला आहे की अंतिम वर्षाच्या परीक्षा या होणार नाही, याबाबतची आता जो काही आपण प्रस्तावना ऐकली, आता आपण बघणार आहोत की जो काही शासन निर्णय झाला आहे तो त्यांनी कशा पद्धतीने घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी ही कशी केली जाणार आहेत। मित्रांनो, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांची संलग्नित महाविद्यालये यामधील शैक्षणिक वर्ष 2019-20 करिता पदवी पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम सत्राचा अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या आयोजनाकरिता विद्यापीठांनी खालील मुद्दा 1 व 2 याप्रमाणे कार्यवाही करावी। जी काही अव्यावसायिक पारंपरिक अभ्यासक्रम आहे म्हणजेच आर्ट, कॉमर्स आणि सायन्स हे अपारंपरिक ज्या काही पदवी आहे ते अपारंपरिक मध्ये गणल्या जातात, त्या विषयाची माहिती आता आपण बघूया। मागील सर्व सत्रांमध्ये उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असेल त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घेऊन विद्यापीठांनी योग्य ते सूत्र वापरून निकाल घोषित करावायचा आहे। म्हणजेच जे काही लास्ट सेमिस्टरचे शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी असतील त्यांचा मागील वर्षाच्या किंवा मागील सत्रातील गुणांचा विचार करून एक सूत्र ठरवलं जाणार आहे जे विद्यार्थ्यांना जर मंजूर असेल की त्यांचा निकाल लावण्यात यावा तर त्यांच्याकडून त्या प्रकारचं लेखी हे कॉलेज येतील आणि ती माहिती विद्यापीठाने ते सबमिट करणार आहे। मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम सत्रातील वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची इच्छा असेल तसे त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घेऊन त्यांना परीक्षेत बसण्याची संधी देण्यात यावी। अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोणत्या महिन्यात घेता येऊ शकतील याची कोविड-19चा आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन तसेच संबंधित जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती निवारण प्राधिकरण यांच्याशी विचार विनिमय करून विद्यापीठांनी निर्णय घ्यावा व त्यानुसार वेळापत्रक जाहीर करावा। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण परीक्षा देऊन आपण मार्क मिळवू शकतो अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज हे त्यांच्या महाविद्यालयाकडे सबमिट करायचे आहे। मग त्यांचं पुढील काळात परीक्षांचं नियोजन करण्यात येणार आहे जर कोविड-19चा प्रादुर्भाव कमी झाला तर। ज्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग आहे त्यांच्या बॅकलॉगचा विषयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठांचे कुलगुरू व संबंधित अधिकारी यांचा शासन स्तरावर बैठक घेऊन विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येईल। आता जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहे अभियांत्रिकी, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, व्यवस्थापन शास्त्र, वास्तुकला, प्लॅनिंग, संगणकशास्त्र, विधी, शारीरिक शिक्षण व अध्यापन शास्त्र, आता यांच्याविषयी जे काही निर्णय झाला आता तो आपण बघूया।
राज्यातील कोविड-19ची परिस्थिती विचारात घेता व्यावसायिक अभ्यासक्रमांचा अंतिम सत्राचा वर्षाचा परीक्षा घेण्यात येणार नाहीत। त्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाप्रमाणेच उपरोक्त म्हणजेच वरती जे पद्धतीने कारवाई सांगितली विद्यार्थ्यांकरता, ज्यांना परीक्षा द्यावायची आहे, ज्यांना नाही द्यायची त्या पद्धतीची वरती सांगितली, ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांनी त्या पद्धतीचं पत्र हे त्यांच्या महाविद्यालयांना द्यायचं आहे। मग त्यांच्या परीक्षेचं नियोजन हे कोरोनाची पार्श्वभूमी बघून नंतर हे केलं जाईल। पण ज्या विद्यार्थ्यांना पासिंग सर्टिफिकेट घ्यायचंय म्हणजे परीक्षा न देताही पास व्हायचं, त्यांनीही त्यांच्या महाविद्यालयात लेखी सबमिट करायचं। ते पत्र ते युनिव्हर्सिटीजला पाठवलं जाईल आणि त्यांचे मागील जे काही सत्र झाले, सेमिस्टर झाले, त्यांच्या मार्कांचं एक गणितीय सूत्र ठरवलं जाईल। त्या पद्धतीने त्यांना पासिंग सर्टिफिकेट हे दिलं जाणार आहे। आता जो काही शासन निर्णय आहे तो आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये जे काही राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण 18 जून 2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, आपल्याला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच माहिती असायलाच हवी या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, त्यासोबतच लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। धन्यवाद।